नवनियुक्त श्रीकांत दिवरे साहेब यांचा स्वागत समारंभ ज्या कार्यक्रमामध्ये उपस्थित जिल्हाधिकारी रोहन दुबे साहेब, श्रीकांत दिवरे साहेब, ॲडिशनल एस पी कविता, ॲडिशनल एस पी संदीप, सिटी SDPO आणि इतर उपस्थित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी, इतर डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि जळगाव जिल्ह्यातच नागरिक, सर्वप्रथम असे चांगले कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल मी संदीप गावित आणि सिटी SDPO नितीन लोकांनी आयोजित केलं त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त की म्हणजे आता 2.5 तास झालेला आहे. म्हणजे मला स्वतःला पण म्हणजे असं मला काय खूप लांबलं असं वाटत होतं. माझे बद्दलच बोलते तरी पण तुम्ही लोक एवढे पेशंटली तुम्ही इथं बसलेले आहे म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला देखील आभार व्यक्त करायला पाहिजे. मी याच्यापूर्वी म्हणजे कुठे कुठे काम केलं इथं सर्व ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. सुरुवातीला मी कुठे होता, नंतर चंद्रपूरला SP होतं, नंतर मुंबईला पोहोचलो होतं. एकदा मुंबई पोहोचल्यानंतर परत दुसऱ्याकडे पोस्टिंग येणं म्हणजे आपल्याला तेवढं वाटत नाही. म्हणजे त्याचे एक लाईफस्टाईल होऊन जातं. लाईफस्टाईल होऊन गेले की म्हणजे मुलांना पण चांगल्या चांगल्या शाळा आहे तिथे त्यांना ऍडमिशन घ्यायचं असतं. एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर परत ते मुलांना कमी स्टँडर्ड मध्ये आणण्याचं कोणाचं मन वाटत नाही. म्हणून एखादी अधिकारी तिथं पोहोचले की तिथंच राहून जातात. तरी मला एकदा म्हणजे मुंबईला पोहोचला आणि एक DCP केलं, 2.5 वर्ष DCP केलं. ठीक आहे म्हणजे नाती काम तर ठीक आहे, ते काम वगैरे अनुभव घेतलेला आहे. त्याच्यानंतर मला असं सारखं विचार आला की आपण जे काही MPS वगैरे सर्व सोडलं आणि कशासाठी आपण एक्झाम लिहिलंय. एक्झाम लिहिल्या शेवटी आपण SP होण्यासाठी आणि जिल्हा म्हणजे एका जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी. म्हणजे हीच शौक आणि हीच प्रेरणा जे कोणी SP असतील, कलेक्टर असतील त्याला बघून म्हणजे या सर्व्हिसमध्ये आलं. आणि आपण 2 वर्ष केलं. त्याच्यानंतर सिटी लाईफ मध्ये एवढं सवय होऊन गेलं की म्हणजे तिथं छंद लावून गेलं असं नाही. म्हणजे मला वाटलं की म्हणजे सिटी लाईफ मध्ये आहेत म्हणजे DCP वगैरे आहेत तरी पण म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी आपण एक्झाम दिला, ज्या गोष्टीसाठी 3 वर्ष 4 वर्ष मेहनत घेतलं ती आपण करायला पाहिजे. बेसिक त्याच्यासाठी आलं. आणि याच्यानंतर तर म्हणजे जर 2-4 वर्षानंतर मनात इच्छा बी आला प्रमोट होऊन जाईल गेलं तर नंतर SP तर होणार नाही. म्हणून म्हणजे तेव्हा इच्छा मध्ये झाला आणि त्याप्रमाणे वरिष्ठांना आणि गव्हर्नमेंटला मागणी केलं की मला इथं SP म्हणून देण्यात आलेलं आहे. आणि खरोखरच म्हणजे इथं SP म्हणून 2 वर्षामध्ये खूप काही मला शिकायला मिळालेलं आहे. खरंच म्हणजे SP जे काही कॉम्प्लिकेटेड इश्यू प्रत्येक गोष्टीमध्ये डेफिनेटली शिकवून आहे. आणि सुरुवातीला आल्यापासून म्हणजे माझे स्वागत खूप ग्रँड झालं होतं. म्हणजे आलं ते 4 तारीख सायंकाळी असं चार्ज घेतलं. मधलं 1 दिवस होती 7 तारीख म्हणजे लॉ अँड ऑर्डर. लॉ अँड ऑर्डर झाला असं चांगलं स्वागत झालं होतं. तेच महिन्यात म्हणजे अजून 2-3 ठिकाणी असे लॉ अँड ऑर्डर आहे की म्हणजे मी कधी म्हणजे कर्फ्यू लावतात ऐकलं पण म्हणजे कर्फ्यू लावता ही खूप मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे कर्फ्यू लावलं होतं अशा लॉ अँड ऑर्डर म्हणजे स्वागत अशा पद्धतीने झालं होतं. जसं स्वागत झालं त्याच्यानंतर लगेचच पटोपाटी लोकसभा इलेक्शन झालं. म्हणजे सर्व संपल्याबरोबर म्हणजे आपलं भरती झाल्याबरोबर म्हणजे विधानसभा गणपती आणि सर्व झाल्यानंतर विधानसभा झाल्याबरोबर म्हणजे आपलं 100 दिवसाचा CM सरांचा कार्यक्रम बरोबर सुरू झाल्याबरोबर म्हणजे आता परत म्हणजे बाकी जे आपला सण उत्सव दरवर्षाचे जे असतात ती संपल्याबरोबर आपलं ही नगरपालिका आणि ही इलेक्शन म्हणजे हे सर्व इलेक्शन झालं. म्हणजे असं निवांत बसलं बिलकुलच काही नाहीये. आता 5 वर्षाची पिरियड असतं. 5 वर्षा पिरियड मध्ये काय असतं म्हणजे प्रत्येक 1, 2, 3 थर्ड SP ला थर्ड जे कोणी टीम असतात तर त्यांना खूप हेवी असतं. म्हणजे 5 वर्षा पिरियड मध्ये आता आमचं जे काही डिफिकल्ट पिरियड गेलं तुम्ही आणि तुमचं नंतरचं माणसं थोडं सोपं पडतील. म्हणजे तुम्ही जे काही दुनियेमध्ये जे तुम्ही फेस केलं असतील ते सेम टू सेम ऑलमोस्ट सेम इश्यूज सेम तेवढेच कॉम्प्लिकेशन्स होत्या. आणि याप्रमाणे आपलं काम चालू होते. मग आपण काम करत असताना सुरुवातीलाच मी सांगितलं होतं म्हणजे जेव्हा कधी मला पत्रकार मित्रांना वगैरे विचारायचं होतं सर आपलं काय प्रायोरिटी राहील कसं राहील. म्हणजे तेव्हाच सांगितलं होतं की माझी प्रायोरिटी मी स्वतः सगळीकडे जाणार नाही. म्हणजे ही काय म्हणजे तुम्ही काय वगैरे सांगितलं सर एखाद्या ठिकाणी तुम्ही स्वतः राईड करा सर चांगलं राहील म्हणते. म्हणजे 2-4 वेळा फोर्स पण केला सर तुम्ही करा त्याला सांगू नका म्हणजे चांगलं असं चांगलं TV मध्ये कोणी नाही म्हणजे असं मी एक ठिकाणी मी जाऊ शकते. एवढं मोठ्या जिल्ह्यात मी जाऊन काय करणार. म्हणजे आमच्या लोकांकडनं करून घेतो त्यांना बळकटी करणं त्यांना स्ट्रेंथ देणं की माझं काम आहे. डेफिनेटली मी पूर्णपणे त्यांना सपोर्ट करून त्यांना मोटिवेट करू. जर कोणीतरी माझ्या अपेक्षेप्रमाणे जर काम करत नसेल त्यांना शिक्षा देऊ. बट मी स्वतः अशी काही ऑप्टिक्स
शेनिंग ही काम नाही करणार म्हणून तेव्हा मी सांगण्यात पण आलं होतं. म्हणजे जे काम करत असताना सर्वात पहिला तेव्हा सांगण्यात आलं की म्हणजे आपल्या लोकांकडनं चांगलं काम करून घेतो आणि त्यांना सर्वांचं जे काही त्यांना लागते सपोर्ट सिस्टम मी राहणार आहे आणि त्यांना चांगलं दिशा मी दाखवतो आणि चांगलं ते दिशा माझं जे काही विजन आहे माझ्या विजन प्रमाणे चालवण्याची मी प्रयत्न करतो. ती मी पूर्ण 2 वर्षात मी प्रयत्न केलं. त्याच्यानंतर म्हणजे आपलं जे इंटरनली जे क्रिमिनल एलिमेंट्स काय असतील म्हणजे जे चुकामध्ये 2 प्रकारच्या चुका आहेत, बेनोवलंट आणि इंटेन्शनच चुकीचं आहे. जर इंटेन्शन जर जेव्हा कधी चुकीचं नाही राहिलं म्हणजे कितीपर्यंत जाऊन म्हणजे आम्ही प्रोटेक्ट करायचा पूर्ण प्रयत्न केला आणि प्रोटेक्ट देखील केलेला आहे. जेव्हा त्यांचे इंटेन्शन डेफिनेटली जेव्हा चुकीचं राहिलं तेव्हा डेफिनेटली तेवढंच सिरियसली त्यांच्यावर ऍक्शन घेतलं. जेव्हा क्रिमिनल एलिमेंट्स आमच्याकडे देखील होत्या, मला वाटतं 7-8 लोकांना आम्ही बडतर्फ देखील केलेलं आहे क्रिमिनल एलिमेंटचे. म्हणजे आपल्याला डिपार्टमेंटला राहणं योग्य नाहीये आणि माझी एक प्रायोरिटी तेव्हाही होतं आणि आताही मी भरपूर वेळा सांगितलं होतं. म्हणजे एखादी व्हीआयपीचा फोन आल्यानंतर ज्या कंप्लेंटला किंवा व्हिजिटरला ज्या पद्धतीने आपण रिसिव्ह करतात म्हणजे गरीबाचे गरीब जे आलं त्यांनाही म्हणजे तेवढंच रेस्पॉन्सिबिलिटी आपण ट्रीट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रभारी अधिकाऱ्यांना देखील म्हणजे अनुभव आला असतील. म्हणजे सर्वात गरीब आला असतील तर त्यांना आग्रहाने मी फोन करतो. म्हणजे तुम्ही त्यांना मदत कर, त्यांना तू स्वतः भेट. म्हणजे त्यांना आग्रहाने मी मदत करतो की म्हणजे जे कोणी त्यांचं कोणताही पाठबळ नाहीये तो आपल्याला काही नुकसान करू शकत नाही अशा माणसं आले की त्यांना जास्त आग्रहाने त्यांना व्हिजिट केअर म्हणजे फोन आणणारे आणि जे कोणी म्हणजे आपल्याला करणारे ही लोकांना कोणी पण अटेंड करतात. म्हणजे आपला स्वतःचा समाधानासाठी करा आणि सपोज म्हणजे आपण डिपार्टमेंटला जरी काही कमवून नाही दिलं नाव वगैरे तर डेफिनेटली आपल्या हातातून कोणतंही गमू नये. म्हणजे नाही कमवलं चालतं पण गमवू नये. म्हणजे असं माझं ही जे काय पूर्ण असं टीम तयार करून सर्वांनी एक टीम सारखं कसं तयार करायचं आणि टीम तयार करून त्याला पुढे घेऊन जायचा प्रयत्न केला. मी म्हणजे सपोज म्हणजे कोणासोबत खूप प्रेशर नाही टाकण्याचं माझं स्वतःचा अनुभव आहे. खूप प्रेशर टाकल्यावरती माझी एफिशियन्सी कमी झाल्याने माझे मोटिवेशन 0 आहे. म्हणजे एफिशियन्सी तर नाही, मोटिवेशन पण नाही. म्हणजे फक्त नुसतं तेवढंच काम पूर्तता करू म्हणजे स्वतःची इनिशिएटिव्ह काही नाही. म्हणून म्हणजे ज्याचं इंटेन्शन चांगलं आहे, ज्याचं इच्छा माझा विजन प्रमाणे चालू आहे त्यांना मी इकडे तिकडे झालं की त्यांनी डेफिनेटली सांभाळून घेतलेलं आहे. म्हणजे ज्याचे इंटेन्शन चुकीचं नाहीये, हातातून चूक झालं किंवा त्यांना नॉलेज कमी आहे अशा गोष्टीवर काय झालं डेफिनेटली त्यांना सर्वांनी प्रोटेक्ट करून त्यांना समजून सांगून त्यांना एक दिशेला घेऊन जायचं मी प्रयत्न केला. ही एक रिझन आहे. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे म्हणजे प्रत्येकाचा त्यांच्या शू मध्ये कसं राहतील म्हणजे माझ्या शू असे एसपी मी माझं बघण्याची दृष्टी एक अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचं कशा राहतील. मी कर्मचाऱ्यांचं शू मध्ये पण मी पाहिलं. माझ्या घरी कोणी मोठा अधिकारी नाही, 2 कॉन्स्टेबल आहे. माझा 2 मामा कॉन्स्टेबल आहे माझ्या गावात. म्हणजे त्यांचा बघण्याची दृष्टी कसं असते, त्यांचं काय परिस्थिती असते आणि त्याच्यानंतर प्रमोट होऊन तो PSI पण झालं होतं. म्हणजे ती काय परिस्थिती असते म्हणजे त्या दृष्टीने मी बघितलं. म्हणून म्हणजे अननेसेसरली कोणाला मी त्रास दिलेला नाही. जिथं कुठे आवश्यक आहे त्यांनी डेफिनेटली करेक्टिव्ह मेजर्स घेतलं. आवश्यकतेप्रमाणे जिथं आवश्यक आहे तिथं केलं. मग हे सर्व बाकी इतर काम करत असताना त्यांना मी आपल्या अधिकाऱ्यांना चांगलं मोटिवेट करून म्हणजे चांगल्या दिशेने घेऊन जात असताना म्हणजे अजून वेलफेअर विषय काय करता येईल. म्हणजे 2 वर्ष खूप मोठा पिरियड असतात. वेलफेअर विषय म्हणजे आपण पाहिलं आपलं बाकी पोलीस स्टेशन स्तरावरती मी पाहिलं की जिम आणि ओपन जिम ऑलरेडी तयार केलं होतं बऱ्यापैकी पोलीस स्टेशन मध्ये. आणि आपलं मुख्यालय म्हणजे जिथं ऑलमोस्ट 1500 लोक आहे, अर्ध लोक आहेत पूर्ण जळगाव शहर मुख्यालय आणि सर्व ब्रँचेस मध्ये ऑलमोस्ट 1500 लोक आपल्या इथंच आहेत. मग इथं या ठिकाणी काय करता येईल म्हणून आपण जे सबसिडरी कॅन्टीन होते ते पूर्ण रेनोव्हेशन करून एखादी सुपर मार्केट ज्या पद्धतीने राहू शकतं त्याच पद्धतीने तयार करायचा प्रयत्न केलं. त्याच्यानंतर म्हणजे जिम आपल्याला जवळपास 4000 स्क्वेअर फीटचं आहे आणि जळगाव शहरामधलं किंवा जिल्ह्यामधलं सर्वात मोठा जिम आपल्याकडे ठेवले. आणि त्याचं जे काही त्याचे इक्विपमेंट काय राहायला बाकी आहे तुम्ही करा साहेब. स्विमिंग पूलचं जे त्यांना ऑलमोस्ट 1 लाख लिटर दररोज लिकेज होत होता म्हणते. एकदा अशी म्हणजे ही स्विमिंग पूलचं माझ्या योजनाच नव्हत्या. मागच्या उन्हाळ्यात एकदा अशी परिस्थिती आली की लाईन पाणी भेटत नव्हते. म्हणजे आपल्याकडे एकच बोर आहे ज्या बोर चांगलं काम करते आणि स्विमिंग पूलचं बोर होती.
म्हणजे एवढं पाणी का लागते, म्हणजे त्यांनी तेव्हा सांगितलं की त्याच्यामध्ये लिकेज आहे, 1,00,000 लिटर जातं रोज. म्हणजे माणसाला पियाला नाही, पिण्यासाठी पाणी नाही, म्हणजे कुठलं स्विमिंग पूल आहे. तेव्हा काही दिवस मी बंद पण केलं, म्हणजे ठीक आहे पहिलं लिकेज कसंही काढून म्हणून म्हणजे लिकेज काढायचा प्रयत्न केला. आणि वेलफेअर ऍक्टिव्हिटीज पण वेलफेअर ऍक्टिव्हिटीज वरती म्हणजे जेवढं शक्य आपल्या हातातून तेवढं केलं. म्हणजे ही वेलफेअर ऍक्टिव्हिटीज म्हणजे खूप लोकांना श्रेय, ज्याला श्रेय आहे त्यांना द्यायलाच पाहिजे. म्हणजे 2-3 PLC होत्या, बबन असतील, संदीप असतील किंवा राहुल असतील किंवा तिथला मेन अतुल बंजारी आहे, ही लोकांनी म्हणजे वेलफेअरचे जेवढं पण ऍक्टिव्हिटीज आहे पूर्ण श्रेय त्यांना जातील. ही वेलफेअर ऍक्टिव्हिटीज बघून म्हणजे बाकी कायदा सुव्यवस्था ही सर्व विषयावरती मला अत्यंत एफिशियंट टीम माझ्याकडे होतं. माझ्या दोन्ही ऍडिशनल SP असतील, म्हणजे अशोक असतील किंवा कविता असतील, म्हणजे आपला SDPOचा चांगला लोक आहे. पूर्ण लिस्ट वाचायचं असेल तर इकडे 2 लोक इकडेच बसले, संदीप आहे आता नवीन आहे, म्हणजे इकडे सर्व आता समोर बसलेले गोलब साहेब आहे, की म्हणजे समोर बसलेलं सर्वांचं नाव घेणं इथं टाइम लागतील. आणि बदली झालेलं खूप चांगली टीम होते. अन्नपूर्णा होता, तेव्हा देशमुख होता, ही सर्व लोक म्हणजे खूप चांगल्या टीम होते. आणि म्हणून म्हणजे आपल्या ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये जे काही आपण सांगितलं ते गोष्टी होऊन जायचं. म्हणजे आपलं नॉर्मली रुरल पोलिसिंगमध्ये काम करत असताना खूप फॉलोअप आणि खूप मेहनत घ्यायची असतं. बट आपल्या लोकांनी जेवढं पण काय सांगितलं सर्व गोष्टी होऊन जायचं. आणि 2 ऍडिशनल SP आणि दोन्ही एरियाचं बघणारे म्हणजे अशोकची एक स्टाईल आहे, मॅडमचं अलग स्टाईल आहे, दुसरा स्टाईल आहे. मॅडम एखादी कायदा संस्थामध्ये बघितलं की खरंच सिंगम असं वाटते. मला वाटतं मला स्वतःला पुढे जायला तेवढा इच्छा होत. म्हणजे असं ओव्हरऑल एरियामधला आपला दोन्ही अधिकारी म्हणजे अशोक बी एवढाच म्हणजे खूप मेच्युअर्ड आहे. म्हणजे कुठेही गेले की त्यांना सर्व सांभाळून घेतात, एखादी गोष्टी सांगितलं की फॉलोअप घेतात आणि कोणत्या विषयावर कसं रिस्पॉन्ड करायचं त्यांना पूर्ण माहिती होते. सर्व गोष्टी म्हणजे दोन्ही ऍडिशनल प्रत्येक SDPO उल्लेख करणं मला शक्य नाहीये. म्हणजे त्याच्यानंतर आपण ऑफिस मध्ये क्लरिकल स्टाफ आहे, OIS असतील आणि त्यांचं पूर्ण त्यांचं सर्व स्टाफ असतील. म्हणजे वन ऑफ द बेस्ट टीम मी ते पाहिलेलं पैकी वन ऑफ द बेस्ट टीम. आपल्या महाराष्ट्रातलं बऱ्याच गोष्टी त्यांनी पहिला केलं. म्हणजे आता सर्व गोष्टी सांगायला म्हणजे खूप वेळ आहे. म्हणजे आपण जे काही प्रश्न उपस्थित केलं त्याचा ओव्हरऑल राज्याला क्लॅरिटी भेटलेला आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे पेंडन्सी काहीच नाही. आणि म्हणजे आता 2दा इन्स्पेक्शन ADG सरांचं आणि IG सरांचं काय पॉइंट काय आहे का म्हणजे एक बी पॉइंट नाही. त्याला ठोकायचं मी कशा म्हणजे ओव्हरऑल आमचं खरंच सांगतो कलेक्टर साहेब म्हणजे एक्सलंट स्किल आहेत. म्हणजे आमच्या लोकांचं खूप कॅपॅसिटी आहे. म्हणजे त्यांना कुठेच म्हणजे एखादी शब्द बोलायची गरजच नाही. मी माझा आधीचा स्वभाव होते की म्हणजे 15 दिवसात एकदा मी मीटिंग घेऊन म्हणजे क्लर्क स्टाफचं इथं पेंडिंग तिथं पेंडिंग ही काढा ती काढा. म्हणजे मी 1-2दा बघितलं नंतर समजलं की म्हणजे सांगायची गरजच नाही. सांगायची गरज नाही, आपलं सर्व काम होत आहे म्हणजे आपण कशाला करायचं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एक गोष्टी होतं म्हणजे आपलं एक पॉझिटिव्ह इमेज बिल्डिंग मध्ये आपल्याला एक आपलं चांगलं काम आहे. म्हणजे एखादी PR राहिलं पाहिजे आणि सर्व काम आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रसारित व्हायला पाहिजे. आणि सोशल मीडियाचं पण आपलं 2 जे फेसबुक असतील, इंस्टाग्राम असतील, ही सर्व गोष्टीवरती आम्ही लक्ष दिलं. आणि म्हणजे आता फॉलोअर्स वगैरे छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण त्या माध्यमातून देखील आम्ही चांगला इमेज प्रोजेक्ट करायचा प्रयत्न डेफिनेटली आपण केलेला आहे. म्हणजे मुंबई पोलिसांचं जे ट्विटर फॉलोअर्स आहे म्हणजे ओव्हरऑल पूर्ण विश्वातलं सर्वात जास्त ट्विटर फॉलोअर्स आहे. त्यांचे जे काही चांगला इमेज आहे म्हणजे चांगलं काम बी होतात आणि चांगलं प्रोजेक्शन बी होतं. आणि त्या पद्धतीने आपण देखील म्हणजे त्या दिशेनं प्रोजेक्ट करायचे प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणजे आता संदीपने देखील सांगितलं म्हणजे मी सुरुवातीला 3 महिना आपलं बंगल्यामध्ये जुने आपलं राजकुमार सर होते, फॅमिली इथंच होते, मुलाचं अजूनही त्यांचे अकॅडमिक इयर संपलं नव्हते म्हणून इथं रेस्ट हाऊसला होते. मग एकदा सायंकाळी गेले की म्हणजे टेनिस खेळत होतं संदीप आणि इतर लोक. पहिल्यांदा मी बॅट पकडलं की मला आवडलं. मग आता ऑलमोस्ट 2 वर्षात चांगलं शिकलेलं आहे. आणि म्हणजे मी तेव्हा सांगितलं की तुम्ही एवढं शिकायला पाहिजे की तुम्ही जे मला शिकवता तुम्हाला एकदा तरी हरवायचं. मी आता म्हणजे आता मागचे एक महिना आधी म्हणजे आपल्याला जे कोच होतं तन्वीर ना त्याला एक दोनदा मी हरवलं पण आहे.